मुंबई ठाणे महापालिकेत पुन्हा एकदा महायुतीची सत्ता झाल्याचं चित्र आता स्पष्ट झालेलं आहे आणि या महायुतीमधले नवे भिडू म्हणजे आरपीआयचे अध्यक्ष रामदास आठवले आपल्या बरोबर आहेत. तर IPM लोकमतमध्ये स्वागत. सगळ्यात आधी महायुतीची सत्ता आता झालेली आहे, हे चित्र आता जवळजवळ स्पष्टच झालेलं आहे, संकेत आपल्याला मिळालेले आहेत. पण आरपीआयचा जर निकाल पाहता तुम्हाला लोकांनी सगळ्या नागरिकांनी स्वीकारलं की झिडकारलं महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर? नाही, आता महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर आमच्या समाजाने नक्कीच आपल्याला स्वीकारलेलं आहे. कारण एक तर भीमशक्ती जी आहे ती भीमशक्ती शिवशक्ती सोबत आल्यानंतर आणि हा जो निर्णय आहे निर्णय मी लोकांना विचारून घेतला होता की आपल्याला जर काँग्रेसला धडा शिकवायचा असेल तर शिवसेना भाजप हाच एक आपल्यासमोर अल्टरनेटिव्ह आहे आणि त्यामुळे लोकांच्या सांगण्यावरूनच आपण हा निर्णय घेतलेला होता. एक तर आता महायुतीला सत्तेवर आणणं आणि दोन्ही काँग्रेसला हरवणं हे एक माझं अत्यंत महत्त्वाचं अशा पद्धतीचं उद्दिष्ट होतं आणि त्याप्रमाणे म्हणजे आपली जी भूमिका होती त्या भूमिकेप्रमाणे मुंबईतल्या मतदारांनी मतदान महायुतीला केलं आणि महायुती आता सत्तेवर येण्याच्या दिशेनं पुढं वाटचाल करत आहे. परंतु महायुती सत्तेवर आलेली आहे याचा मला नक्कीच आनंद आहे. त्याचबरोबर काँग्रेस आघाडीला हरवलं याचा आपल्याला मोठा आनंद आहे. परंतु माझ्या पक्षाचे जे एक 7-8 तरी नगरसेवक निवडून येतील अशा पद्धतीची अपेक्षा होती, पण त्याला काही अन्य कारणामुळं ज्या ठिकाणी उमेदवार देणं आवश्यक होतं ते थोडेसे आम्हाला न ते देता आल्यामुळं किंवा काय इतरही काय अडचणी मी त्याच्या शोधण्याचा प्रयत्न करतोय. परंतु माझ्या पक्षाला जेवढ्या जागा मिळायला पाहिजे तेवढ्या न मिळाल्यामुळं ही मात्र मग माझ्या मनामध्ये नक्कीच खंत आहे. पुन्हा पुन्हा शिवसैनिकांना इथं सांगत होतो की बाळासाहेबांना जर त्यांची वाढदिवसाची भेट द्यायची असेल तर मुंबई महानगरपालिकेवर भगव्यासोबत निळा फडकला पाहिजे.